आमुची माणसा सम वागणे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सराव संच 3.3 मधील प्रश्न क्रमांक 1 असा आहे। आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत। कोन ECF चे माप 70 अंश आहे। बघा या ठिकाणी कोन ECF दाखवला आहे, या कोणाचं माप 70 अंश दिले आहे। पुढे आणि कंस DGF कुठे आहे बरं? बघा इकडे D बिंदूपासून सुरू झालाय, G कडे गेला आणि G पासून F पर्यंत त्याचा एंड झाला, म्हणजे कंस DGF जो दिसतोय उजव्या हाताला त्याचं माप आहे 200 अंश। तर कंस DE या ठिकाणी कंस DE दाखवला आहे आणि कंस DEF D पासून सुरू होतो आणि F पर्यंत संपतो, हा आहे कंस DEF। यांची मापे ठरवा, अशा प्रकारचा पहिला प्रश्न आपल्याला आलेला आहे। कंसांची मापे काढायची आहेत, काही कंसांची मापे दिली तर काही कोणांची मापे दिली आहेत। तर मग बघू आपण कंसांची मापे कशी काढायची वगैरे वगैरे। चला आता प्रश्न क्रमांक 1 चे आपण या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत। बघा काय काय सांगितलं होतं, C केंद्र असलेले वर्तुळ आहे, त्यानंतर कोन ECF हा तुम्हाला 70 अंशाचा दिला आहे। किती अंशाचा दिलाय? 70 अंशाचा दिलाय। त्याचबरोबर कंस DGF हा 200 अंशाचा दिला आहे। आपण या ठिकाणी मुद्दाम लिहून ठेवलाय, कंस DGF हा 200 अंशाचा आहे। असं वाटेल तुम्हाला की कंस DG 200, तसं नाहीये, कंस DGF हा 200 अंशाचा दिलेला आहे आणि आपल्याला कंस DE पहिल्यांदा काढायचा आहे। पहिल्यांदा कोणता कंस काढायचा आहे? DE। आता मी जे सांगतो ते चांगलं लक्षात ठेवायचं तुम्हाला। आपलं उत्तर सुरू झालं या ठिकाणी। ज्या कंसाचे माप तुम्हाला काढायचे आहे, कोणताही प्रश्न येऊ आणि त्या प्रश्नामध्ये जर कंसाचे माप काढायला आली तर काय काय विचार करायचा ते मी या ठिकाणी पहिल्यांदा सांगणार आहे। तुम्हाला कंसाचे माप काढायला आले की नाही, मग पहिल्यांदा काय करा, तो कंस आकृतीमध्ये कुठे आहे ते शोधा। बघा कंस DE दिसतोय तुम्हाला, D बिंदूपासून E बिंदूपर्यंत म्हणजे बिंदू D आणि बिंदू E हे कंस DE चे अंत्यबिंदू आहेत, म्हणजे एंड पॉइंट आहेत। कंस DE चे अंत्यबिंदू कोण आहे? बिंदू D आणि E, हा आहे आपला कंस। ठीक आहे, ज्या कंसाचे माप काढायचे आहे तो कंस आकृतीमध्ये शोधा। एक काम झालं। काम नंबर 2 काय करायचं, तो कंस कोणत्या प्रकारचा आहे ते ठरवा। तो कंस कोणत्या प्रकारचा आहे ते ठरवा। पहिलं काम करायचं कंस शोधायचा आकृतीमध्ये, दुसरं काम करायचं कंसाचा प्रकार ओळखायचा। मग त्यासाठी तुम्हाला वर्तुळ कंसाचे जे प्रकार आपण शिकलो आहे, लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस, अर्धवर्तुळ कंस, यामध्ये कंस DE कोण आहे ते ठरवायचं आहे। मग कंस DE कडे जर बघितलं तर तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की हा कंस DE कसा आहे रे? अर्धवर्तुळा कंसापेक्षा लहान आहे, अर्धवर्तुळ कंसापेक्षा लहान आहे, म्हणजेच लघुवर्तुळ कंस आहे। कसा आहे? लघुवर्तुळ कंस आहे। कंस DE आपण शोधला, त्याचा प्रकार आहे लघुवर्तुळ कंस। आणि मग तिसरं काम तुम्हाला करायचंय, कंस कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखल्यानंतर त्या कंसाचे माप काढण्याचे सूत्र आठवायला पाहिजे। मग तुम्हाला आठवते का लघु कंसाचे माप बरोबर काय आहे? लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोनाचे माप। हा जो लघु कंस आहे याच्या संगत केंद्रीय कोण आहे बरं? संगत केंद्रीय कोन त्याच्या समोर बघायचं असतं। लघु कंसाच्या समोर जर गेला तुम्ही इथे सरळ तर या ठिकाणी हा झालाय केंद्रीय कोन। समजलं का? लघु कंसाच्या समोरचा बघितलं केंद्राकडे की तुम्हाला केंद्रीय कोन झाल्याचं दिसून येईल
आणि मग लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोणाचे माप. परंतु तुम्हाला संगत केंद्रीय कोणाचे माप दिले आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. मग संगत केंद्रीय कोणाचं माप न दिल्यामुळे आपल्याला आत्ता आपण जे बोललो लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोणाचे माप हे सूत्र या ठिकाणी वापरता येणार नाही. मग दुसरं काही सूत्र आहे का? तर आहे. लघु कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत विशाल कंसाचे माप. हे सूत्र मात्र तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल का याचा विचार केला पाहिजे. मग चला आता आपण बघूया. लघु कंसाचे माप बरोबर काय म्हटलं? 360 अंश वजा संगत विशाल कंस. मग कंस डीई हा लघु कंस आहे, याचा संगत विशाल कंस काय झाला? कुठे आहे? तर उरलेला जो कंस आहे कंस डीई हा लघु कंस आहे, तेवढा सोडून राहिलेला जो कंस आहे वर्तुळाचा पूर्ण भाग राहिलेला त्याला म्हणतात विशाल कंस. मग बघा बरं, लघु कंसाचे अंत्यबिंदू कोण आहे? डी आणि ई. मग डी पासून सुरू झाला पाहिजे आणि ई पाशी संपला पाहिजे असा विरुद्ध बाजूला असलेला कंस म्हणजे विशाल कंस. बघा कंस डी जी ई, कंस डी जी ई याला आपल्याला म्हणता येईल विशाल कंस. म्हणजे कंस डीई जर लघु कंस असेल तर कंस डी जी ई हा आहे विशाल कंस. मग विशाल कंसाचं माप माहीत असेल तर लघु कंसाचं माप काढता येईल. मग लघु कंसाचं माप काढायचंय आपल्याला. विशाल कंसाचं माप माहिती आहे का? तर आपल्याला बघा बरं, डी जी एफ पर्यंत माहिती आहे, पण ई एफ किती आहे हे आपल्याला माहित नाही. परंतु ई एफ या लघु कंसाचा केंद्रीय कोन माहिती आहे. आणि मग पहिल्यांदा आपल्याला कंस ई एफ जर काढला तर आपल्याला कंस डी जी ईचं माप काढता येईल आणि शेवटी आपल्याला कंस डी ई काढता येईल. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कंस ई एफ काढला पाहिजे. म्हणजे बघा किती लांब लिंक गेली आपली. कंस डी ई काढायचं आहे का? होय. मग त्यासाठी आपल्याला कंस ई एफ काढला पाहिजे आणि त्यानंतर कंस डी जी ई काढला पाहिजे आणि मग शेवटी आपल्याला कंस टी ई मिळेल. चला मग पहिल्यांदा कंस ई एफ काढूया. मग आपण एक आकडा लिहू इथे, किंवा नाही आकडा दिला, एक आकडा दिला तर चांगलं होईल. एक आकडा माप कंस ई एफ. परत विचार करायचा आहे, माप कंस ई एफ कोणत्या प्रकारचा आहे रे? कंस शोधला, मग त्याचा प्रकार ओळखायचा आणि शेवटी सूत्र वापरायचं. कंस ई एफ हा लघु कंस आहे. मग लघु कंसाचे सूत्र काय आहे? लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोणाचे माप. पाहिजे ते या ठिकाणी आपण लिहू शकतो तुमच्या लक्षात ठेवायसाठी तुम्हाला. चला आपण स्टार करू आणि लिहून टाकू. लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोनाचे माप. आलं का लक्षात? लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोनाचे माप. आणि एक आकडा लिहिलाय मी, म्हणून माप कंस ई एफ बरोबर कंस ई एफचा संगत केंद्रीय कोन कुठं आहे? केंद्राकडे बघायचं आहे आणि केंद्रीय कोणाचं नाव लिहायचंय? माप कोन. हा कंस होता, हा इथे कोन आहे, माप कोन ई सी एफ. काय लिहिलं पाहिजे? ई सी एफ हा केंद्रीय कोन आहे बरं का, ई सी एफ. समजलं? आणि अशा पद्धतीने आपण माप कंस ई एफ काढणार आहे. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्यायचे. म्हणून माप कंस ई एफ बरोबर माप कोन ई सी एफ किती आहे बरं? 70 अंश दिला होता आपल्याला. आणि अशा पद्धतीने माप कंस ई एफ मिळाला आपल्याला. किती मिळाला? 70 अंश मिळाला. माप कंस ई एफ किती मिळाला? 70 अंश. आणि मग ई एफ माहीत झाल्यावर आपण या ठिकाणी कंस डी जी ईचं माप काढणार आहे. त्यासाठी आपल्याला कंसांच्या बेरजेचा गुणधर्म वापरता येईल. कंसांच्या बेरजेचा गुणधर्म वापरता येईल. मग कसं काढायचं ते बघा आता. ठीक आहे, तो देखील तुम्हाला काढून दाखवतो. म्हणजे तुम्हाला काय होईल? कंसांच्या बेरजेचा गुणधर्म देखील वापरायला शिकता येईल. चला, माप कंस
माप कंस DGE बरोबर कंस DGEच्या आतमध्ये तुम्हाला एक कंस DGF दिसतोय, तो विशाल कंस आहे, आणि एक छोटा आहे कंस EF. ह्या दोघांची बेरीज म्हणजेच DGE. याचाच अर्थ कंसाच्या बेरजेचा गुणधर्म आपण वापरणार. मग इथे कोणता कंस येईल? माप कंस. त्याच्या आतमध्ये दोन कंस आहे, एक विशाल कंस आहे, एक लघु कंस आहे. तसं बघायला गेलं तर 3 लघु कंस आहे, कंस EF, कंस GF, कंस DG. परंतु कंस DG आणि GF मिळून आपल्याला 200 दिलाय, म्हणून आपण लिहिणार आहे कंस DGF. कंस DGF अधिक अधिक कोण? कंस EF, पण माप कंस EF. इंग्लिशमध्ये लिहिताना फक्त मेजर ऑफ इथे आर्क शब्द लिहायचा आहे, कंसाच्या जागी आर्क लिहायचा आहे, बाकी काही करायचं नाही. आणि मग बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्यायचं आहे. माप कंस DGF जो आहे तो 200 अंशाचा आहे, म्हणून इथे लिहिलं 200 अंश अधिक कंस EF आत्ताच आपण काढला, कंस EF किती आहे? 70 अंशाचा आहे, आणि बरोबर 200 अंश अधिक 70 अंश, उत्तर आलं 270 अंश. अशा प्रकारे आपण कंस DGE काढला आहे. कंस DGE जो आहे तो झाला 270 अंशाचा. आणि लास्ट आपल्याला काढायचा आहे तिसरा आकडा. काय काढायचं आपल्याला? कंस DE. माप कंस DE. आणि मग मी मुद्दाम या ठिकाणी सूत्र लिहितो आता तुमचं सूत्र पाठ होण्यासाठी. लघु वर्तुळ कंसाचे माप. वरती एक सूत्र लिहिलं लघु वर्तुळ कंसाचे माप. आता लघु वर्तुळ कंसाचं दुसरं एक सूत्र आहे ते लिहितोय आपण. लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत विशाल वर्तुळ कंसाचे माप. सूत्र लक्षात ठेवायचे, पाठ करायचं आहे. बघा, लघु वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत विशाल वर्तुळ कंसाचे माप. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्यायचे, आणि 360 अंश आहे तसा लिहायचा आहे, वजा संगत विशाल कंस आहे आपला कंस DGE. कंस DGE ला कंस DFE म्हटलं तरी चालतं, त्यामुळं तसं काही विचार करायचा नाही. मग इथे लिहूया माप कंस. कोणता माप कंस आहे? DGE हा आहे विशाल कंस, आणि लघु कंसाचं नाव लिहा ना इकडे, म्हणून माप कंस DE. आपला लघु कंस कोणता आहे? DE. बघा, तुम्हाला लघु कंस म्हणजे काय, विशाल वर्तुळ कंस म्हणजे काय, अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय हे देखील समजलं पाहिजे. मग बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह द्यायचे, 360 अंश वजा माप कंस DGE आपण काढून ठेवला आहे 270 अंश, आणि ही तुम्हाला वजाबाकी करायची आहे. सरळ सोपं आहे. 270 वजा करायचं आहे, 360 मधून 270 गेला, उत्तर राहिलं 90 अंश. समजलं? आणि अशा पद्धतीने माप कंस DE बरोबर तुम्हाला मिळाला 90 अंश. समजलं का? परत एकदा सांगतो बघा, एकदम सोपं आहे. लघु कंसाचे माप काढायचं असेल तर तुम्हाला तो कंस कुठे आहे ते बघितलं पाहिजे, त्याचा प्रकार ओळखला पाहिजे, आणि प्रकार ओळखल्यानंतर सूत्र वापरता आलं पाहिजे. योग्य सूत्राचा वापर करा आणि उत्तर नक्कीच काढता येईल. अशा पद्धतीने आपण कंस DE काढलेला आहे. आता पुढचं काम करायचं आहे आपल्याला, कंस DEF काढणे. कंस DEF काढणे. चला आता पुढचं काम आहे कंस DEF चे माप काढायचे. कंस DEF चे माप काढायचे. आता एकदम सोपं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय करूया, चौथा आकडा देऊया. आणि तुम्हाला मी मगाशी म्हटलं की कंसाचं माप काढायचं असेल तर पहिल्यांदा तो कंस आकृतीमध्ये कुठे आहे ते शोधा. बघा, शोधला कंस DEF. काम नंबर 2, काय काम करायचं,
तो कंस कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखायचं आहे. मग कंस DEF जो आहे ना तो कोणत्या प्रकारचा आहे, तर साधं सोप्पं आहे बघा. तो कंस जो आहे तो लघुवर्तुळ कंस आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. परंतु लघुवर्तुळ कंसाचे माप आपल्याला सूत्रानुसार काढता येईलच. पण या ठिकाणी आपल्याला लघुवर्तुळ कंसाचे माप काढण्यासाठी कंसांच्या बेरजेचा गुणधर्म वापरता येईल. कारण कंस EF माहिती आहे, त्याचबरोबर कंस DE देखील माहिती आहे. मग कंसांच्या बेरजेचा गुणधर्म वापरणं सोपं आहे. तुम्ही केंद्रीय कोणाचा गुणधर्म वापरला तरी चालू शकतो. चला मग आपण असं लिहूया, माप कंस DEF बरोबर ह्या कंसाच्या आतमध्ये 2 लघु कंस आहेत, त्यांची नावे आहेत माप कंस DE अधिक माप कंस दुसरा जो आहे तो आहे EF. आणि मग बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्या. माप कंस DE जो आहे तो आपण नुकताच काढला होता, DE बरोबर 90 अंश आहे, अधिक माप कंस EF जो आहे, माप कंस EF आहे 70 अंश. आणि म्हणून 90 अंश अधिक 70 अंश याचं उत्तर किती येणार आहे, 160 अंश. आणि अशा पद्धतीने कंस DEF बरोबर 160 अंश आलेला आहे. ठीक आहे. चला आता पाहूया प्रश्न क्रमांक 2. काय म्हटलं आहे बघा, आकृतीमध्ये त्रिकोण QRS, या ठिकाणी त्रिकोण QRS दिला आहे. कसा आहे, समभुज आहे. त्रिकोण QRS हा समभुज आहे, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तर दाखवा की, काय दाखवा की म्हणजे सिद्ध करा की. एक आकडा, 2 साध्य दिसत आहेत बघा. एक आकडा कंस RS म्हणजे कंस RS इथे दिसतोय, कंस RS एकरूप कंस QS इथे दिसतोय, कंस QS एकरूप कंस QR इथे दिसतोय बघा. आणि अशा पद्धतीने संपूर्ण वर्तुळ त्या ठिकाणी कव्हर झाला आहे. कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR हे आहे आपलं पहिलं साध्य. आणि दुसरं साध्य आहे आपलं कंस QRS चे माप 240 अंश आहे. म्हणजेच कंस QRS याचे माप आपल्याला 240 अंश करून दाखवायचं आहे. आपल्याला किती दाखवायचे माप ते करून 240 अंश करून दाखवायचं आहे. समजलं का इथपर्यंत? मग आता आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवायला घेऊया. बघा या ठिकाणी मी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आधीच. पक्ष आणि साध्य मुद्दाम लिहून ठेवले. पक्ष आणि साध्य तुम्हाला सहज लिहिता येतं, त्यात काय वाद नाहीये. बघा पक्ष म्हणजे काय, जर पासून तर पर्यंतचा भाग किंवा आकृतीमध्ये दाखवा की किंवा तर सिद्ध करा यापूर्वीचा भाग. त्रिकोण QRS हा कसा आहे, समभुज आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी लिहिले पक्ष त्रिकोण QRS हा समभुज आहे. आणि साध्य कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR. चला आता पाहूया सिद्ध कसं करायचं. कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR 3 कंस एकरूप दाखवायचे आहेत. मग आपलं नेहमीप्रमाणे आपण सिद्धता मांडण्यासाठी काय करतो, साध्याला विचारतो मला काय करायचे आहे. मग साध्य तुम्हाला सांगेल की तुम्हाला या ठिकाणी 3 कंस एकरूप दाखवायचे आहेत. तुम्हाला काय काम करायचे, 3 कंस एकरूप दाखवायचे आहेत. मग आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा की असं कधी झालं आहे का, 3 कंस एकरूप कधी होतात किंवा 2 कंस एकरूप कधी होतात. आणि त्यासाठी आपलं पूर्वज्ञान वापरायचं आहे. एकदम सोपं आहे बघा. 2 कंस एकरूप कधी असतात, तर जेव्हा एकाच वर्तुळातील 2 जीवा एकरूप असतील. एकाच वर्तुळाच्या 2 जीवा जर एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. अशा प्रकारचा आपण एक प्रमेय शिकलो होतो. एकाच वर्तुळाच्या 2 जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. आणि मग आपल्याला या ठिकाणी बघितलं पाहिजे कंस RS एकरूप होण्यासाठी जीवा RS आहे का. बघा कंस RS या ठिकाणी जीवा RS आहे. कंस QS साठी कंस QS ची संगत जीवा कोणती, जीवा QS. आणि कंस QR ची संगत कंस QR इथे आहे, त्याची संगत जीवा कोण आहे, रेख QR ही जीवा आहे. आणि मग
जर जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप होतील. मग आपण बघू ना, एकदम सोपं काम आहे. पक्षापासून सुरुवात करूया. जीवा एकरूप आहेत का? जीवा जर एकरूप, ह्या जीवा आहेत का? आहेत. जीवा जर एकरूप असतील तर कंस एकरूप होतील. 3 ओळीचं काम आहे. मग पहिल्यांदा आपण पक्षामध्ये काय म्हटलंय त्याचा विचार करूया. त्रिकोण किंवा आर्यस हा समभुज आहे. समभुज त्रिकोण आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की तीनही बाजू सारख्या आहेत म्हणजे एकरूप आहेत. तेच मी पक्षामध्ये सिद्धतेमध्ये पहिली ओळ लिहितो बघा. सिद्धता 1 आकडा त्रिकोण किंवा आर्यस हा समभुज आहे. कशावरून? हे पक्षामध्ये दिले म्हणून. पक्ष आपण पहिल्यांदा पक्ष वापरलं. याचा अर्थ काय होतो रे? म्हणून दुसरा आकडा सुरू झाला आपला. त्रिकोण समभुज आहे म्हणजे त्याच्या 3 बाजू एकरूप आहेत की नाही? म्हणजे 3 बाजू कोणत्या? मग इथे बघता येईल आपल्याला त्रिकोण किंवा आर्यसच्या 3 बाजू. पहिल्यांदा आहे आर्यस. बाजू आर्यस म्हटलं तरी चालेल, जीवा आर्यस म्हटलं तरी चालेल, तुमच्या मनावर आहे. मग आपण फक्त लिहूया आर्यस बरोबर. जीवाही म्हणत नाही आणि रेखही म्हणत नाही आणि बाजू म्हणत नाही, डायरेक्ट लिहितो आर्यस बरोबर किव्यस बरोबर किवार. आणि कारण देण्याची गरज नाही, कारण वरतीच आपण लिहिले त्रिकोण समभुज आहे म्हणून बाजू सारख्या आहेत. साधं सोपं आहे. आणि तिसरा आकडा आपला सुरू होईल. आता बघू फक्त आपण. मग यांना आपण काय म्हणूया रे? आर्यस कोण होती? जीवा होती ना. मग फक्त थोडंसं बदल करूया. म्हणजेच आता इथे आर्यस हा पहिल्यांदा रेषाखंड आहे, पण वर्तुळाच्या बाबतीत काय झालं? जीवा झाली. मग या ठिकाणी आपण असं म्हणूया, म्हणजेच थोडासा बदल केलाय, जास्त काय नाही. म्हणजे जीवा आर्यस एकरूप, समान लांबीच्या रेषाखंडांना एकरूप म्हणतात ना. मग एकरूप जीवा किव्यस एकरूप. या ठिकाणी कोणती जीवा आहे राहिलेली? जीवा किवार. काही केलं नाही, नवीन काही नाही, फक्त जीवा शब्द लावलाय आणि एकरूप चिन्ह वाढवले, बाकी काही नाही. म्हणजे जीवा झाल्या एकरूप. मग जीवा एकरूप असतील तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला, एकाच वर्तुळाच्या जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. परत सांगतो, एकाच वर्तुळाच्या जीवा एकरूप असतील, आहेत की नाही एकरूप? बघा, जीवा एकरूप आहेत. जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. मग जीवा आर्यस दिसते का? दिसते. तिचा संगत कंस कोणता? कंस आर्यस. म्हणून कंस आर्यस एकरूप कंस. दुसरी जीवा कोण आहे? किव्यस. जीवा आहे किव्यस, तिचा संगत कंस कोणता? किव्यस. कंस किव्यस एकरूप. जे जीवेला नाव आहे तेच कंसाला नाव आहे, बाकी काही नाही. कंस. जीवा किवार, इथे आहे जीवा किवार, तिचा संगत कंस आहे किवार. कंस किवार. आणि याला आपण एकच कारण देऊया. काय कारण देता येईल बरं? एकरूप जीवांचा गुणधर्म असं म्हटलं तरी चालेल. एकरूप जीवांचा गुणधर्म. एकरूप जीवांचा गुणधर्म. मग तुम्हाला फक्त आठवण्यासाठी, कळण्यासाठी आपण कारण दिले. एकरूप जीवांचा गुणधर्म काय? एकाच वर्तुळाच्या 2 जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. त्यासाठी आपण कारण दिलेलं आहे. एकरूप जीवांचा दुसरा देखील गुणधर्म आहे, पण या ठिकाणी आपण हा वापरलाय, लक्षात ठेवायचं आहे. पहिलं साध्य अशा पद्धतीने आपलं पूर्ण झालं. चला, आता दुसरं काम काय आहे? कंस क्यू आर एस चे माप 240 दाखवायचं आहे. कंस क्यू आर एस या ठिकाणी दाखवलं आहे आणि याचं माप किती दाखवायचं आहे? 240 अंश. मग त्यासाठी काय करूया आपण? आता या ठिकाणी बदल करूया. वरच्या वाक्यावर खालचं वाक्य अवलंबून नाही म्हणून लिहिलं आता. आता आता काय करता येईल बघा. या ठिकाणी एकाही कंसाचं माप दिलेलं नाही, परंतु कंस क्यू आर एस हा 240 अंश आणून दाखवायचा आपल्याला. त्यासाठी काय करता येईल बघा. 3 कंस दिसत आहेत, कंस क्यू आर, कंस आर एस आणि कंस क्यू एस. या तिघांची बेरीज जर आपण लक्षात घेतली तर सर्व कंसांच्या मापांची बेरीज संपूर्ण वर्तुळा एवढी आहे. म्हणजे वर्तुळाचं माप आहे 360,
म्हणजे 3 कंसांच्या मापांची बेरीज किती येईल 360. आपण कंसांच्या बेरजेचा गुणधर्म वापरूया. मग इथे आपल्याला असं म्हणता येईल आता माप कंस किवार अधिक माप कंस आर्यस अधिक माप कंस एकच राहिला आपला शेवटचा QS बरोबर किती येईल रे 360 अंश. कारण का वर्तुळाचा गुणधर्म वर्तुळ पूर्ण झालेले बघा. वर्तुळ पूर्ण झालं. पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360. कंसांच्या बेरजेचा गुणधर्म म्हटलं तरी चालेल, पण वर्तुळ पूर्ण झालंय म्हणून वर्तुळाचा गुणधर्म म्हटलेले मी. मग आता मला सांगा, तुम्हाला कंस QR दिलाय का? नाही. कंस RS दिलाय का? नाही. कंस QS दिलाय का? नाही. मग कसं काढणार आपण? मग त्यासाठी एक गोष्ट माहिती आपल्याला, आपण आधी सिद्ध केली होती बघा. साध्य होतं कंस आर्यस कंस QS आणि कंस QR हे कसे आहेत? एकरूप आहेत, म्हणजे समान मापाचे आहेत. मग तिघही सारखे आहेत. याचा अर्थ काय होईल? आपण माप कंस QR च्या जागी कंस RS लिहू शकतो आणि कंस QS च्या जागी कंस RS लिहू शकतो. असं काम आपल्याला करता येईल, कारण एकमेकाची जागा घेऊ शकतात. मग आपण असं लिहूया, परंतु माप कंस QR बरोबर माप कंस RS बरोबर माप कंस QS आहे की नाही? असं कशावरून दिले आहे ना, किंवा आपण सिद्ध केले आहे. सिद्ध केले विधान नंबर या ठिकाणी म्हणता येईल विधान नंबर 4 वरून. कशावरून? विधान 4 वरून. ठीक आहे. कंस सारखे आहेत म्हणून आता बघा मी काय करतो, माप कंस QR तसाच्या तसा लिहिला, माप कंस QR. ठीक आहे. माप कंस QR अधिक माप कंस RS म्हणजेच माप कंस QR सेम आहे दोघे. QR अधिक माप कंस QS च्या जागी QRच लिहिला. काय केलं समजलं? सगळीकडे QR लिहिलं, बाकी काही नाही, कारण सर्वजण सारखे आहेत. उत्तर आलं 360 अंश. आणि म्हणून मग काय होईल? या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तिघ जण सारखेच आहेत ना, म्हणजे जसं काय x अधिक x याचं उत्तर काय येतं 3x. तसं उत्तर येणार आहे 3 वेळा माप कंस QR बरोबर 360 अंश. आणि म्हणून 3 हा डावीकडे गुणिले आहे, उजवीकडे गेल्यावर काय होईल? भागिले होईल. माप कंस QR बरोबर 360 अंश भागिले तो खाली जागा कमी राहिली, भागिले 3. आणि याचं उत्तर काय येईल? 360ला 3 ने भागलं 120 अंश. किती येईल? 120 अंश. आणि अशा पद्धतीने माप कंस QR जो आहे तो 120 अंशाचा आला. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने काय करायचं होतं? माप कंस QR नाही काढायचा, तर आपल्याला माप कंस QRS काढायचा आहे. मग RS सुद्धा किती झाला रे? 120 चा झाला. माप कंस RS सुद्धा किती झाला? 120 झाला. सगळेच झाले 120 चे. माप कंस QR बरोबर माप कंस RS बरोबर माप कंस QS बरोबर 120. प्रत्येक कंस 120 चा झाला. आणि मग आपल्याला प्रत्यक्षात कोण काढायचं आहे? आपल्याला इथे लिहायचं आहे. म्हणून माप कंस QRS बरोबर माप कंस QR अधिक माप कंस त्याच्या शेजारचा RS बरोबर 120 अंश अधिक 120 अंश बरोबर 240 अंश. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. आपण पुढे गेल्यानंतर आंतरलिखित कोनांचा गुणधर्म शिकल्यानंतर तुम्हाला आणखी वेगळी पद्धत या उदाहरणाकरिता वापरता येईल. ठीक आहे.
चला आता पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न असा आहे, आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD. आकृती दिली आहे शेजारी. आकृतीमध्ये काय सांगितले, या ठिकाणी जीवा AB आहे आणि जीवा CD आहे, त्या कशा आहेत, एकरूप आहेत. म्हणजे आपलं पक्ष झालं, पक्ष आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD. तर सिद्ध करा. काय सिद्ध करा, कंस AC इथे दिसतोय बघा छोटासा, कंस AC एकरूप कंस BD. या ठिकाणी दिसत आहे समोरासमोर दोन कंस, ते कसे आहेत, एकरूप दाखवायचे आहेत. कंस कसे दाखवायचे, एकरूप. म्हणजे साध्य आहे कंस AC एकरूप कंस BD. तेच मी या ठिकाणी लिहून ठेवले बघा. पक्ष आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD. इथलंच लिहिले, तुम्हाला लिहिता येईल सहज. साध्य, काय साध्य आहे, कंस AC एकरूप कंस BD. अशा पद्धतीने दोन कंस आपल्याला काय करायचे आहेत, एकरूप दाखवायचे आहेत. आणि मग अशी आपण एक उदाहरण बघितलंच होतं की नाही, कंस एकरूप कधी असतात हे मी सांगितले तुम्हाला. मग आपण ठरल्याप्रमाणे सिद्धता लिहायला घेऊया. सिद्धता लिहिताना आपण पहिल्यांदा काय करतो, साध्याकडे बघायचं आणि साध्याला विचारायचं मला काय करायचे आहे. साध्यता सांगणार तुम्हाला दोन कंस एकरूप दाखवायचे आहेत आणि दोन कंस एकरूप कधी असतात हे मगाच्या उदाहरणात झालेले. कधी असतात दोन कंस एकरूप, जेव्हा एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कंस एकरूप असतात. हे प्रमेय तुम्ही चांगलं ध्यानात ठेवायचे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, कंस AC आणि कंस BD एकरूप होण्यासाठी त्यांच्या संबंधित जीवा एकरूप व्हायला पाहिजेत. आहेत का ते बघूया. मग आपण पक्षापासून सुरुवात करायची, कारण पक्ष मेन असतं, आपल्याला क्ल्यू असतो पक्ष. बघा सिद्धतेमध्ये पहिलीच ओळ मी लिहून ठेवली, आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD. कारण कशावरून, पक्ष. म्हणजे पक्ष लिहिले, मग जीवा एकरूप आहेत. मग काय होईल रे, जेव्हा एकाच वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कंस एकरूप असतात. बघा उलटे व्यत्यास झाला, कंस एकरूप असतील तर जीवा एकरूप होतील, जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप होतील. मग आपण बघूया आकृतीचा आणि आपल्या जीवांचा मेळ घालूया. ही आहे जीवा AB. मग ह्या जीवेचा संबंधित कंस कोणता, हे कंस ACB. मग या ठिकाणी आपण लिहूया, म्हणून माप कंस ACB. आता एक लक्षात घ्या, AB या जीवेचा संबंधित कंस ACB देखील आहे आणि कंस ADB देखील आहे, परंतु आपल्याला कंस ACB ची गरज आहे म्हणून मी कंस ACB लिहिलाय. माप कंस ACB बरोबर चिन्ह द्यायचंय. लक्षात घ्या, जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतील, पण मी या ठिकाणी M लिहिलेला आहे म्हणजे मेजर लिहिला आहे, त्यामुळं इथं बरोबर चिन्ह द्यायचंय. माप कंस ACB बरोबर कोणता कंस, जीवा CDशी संबंधित. या ठिकाणी जीवा CD आहे, तिच्याशी संबंधित किंवा तिच्याशी संगत कंस आहे CBD. कंस कोणता आहे, CBD. मग आपण कंस CBD लिहूया, माप कंस CBD. आणि ह्याला कारण येणार आहे मात्र आपलं, आणि कारण लिहायला आपल्याला जागा नाही, आपण खाली लिहूया. काय कारण येईल याला, एकदम सोपं आहे बघा. जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप, आणि याला आपण देऊ ना नाव आपल्या पद्धतीने, एकरूप जीवांचा गुणधर्म. मग अशी कसं एकरूप कंसांचा गुणधर्म लिहिला, आता मी लिहिलं एकरूप जीवांचा गुणधर्म. एकरूप जीवांचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे जीवा एकरूप होत्या म्हणून कंस एकरूप झाले, म्हणजेच कंस समान मापाचे झाले कंस समान मापाचे. मग आपलं झालं का साध्य, तर आपलं साध्य हे तर नव्हतं, आपल्याला कंस AC पाहिजे. इथं कंस कोणता आलाय रे, कंस ACB आलेला आहे. कंस BD पाहिजे, इथं कंस CBD आलेला आहे. मग आपल्याला काही भाग या कंसातला, कंस ACB हा मोठा आहे, कंस ACB मध्ये आपल्याला CB हा कंस नकोय, त्याला आपण काढून टाकणार आहे. मग आपण काय करूया, पुढच्या भागामध्ये
कंसाच्या बेरजेचा गुणधर्म वापरूया. माप कंस ACB म्हणजेच काय ते मी लिहिणार आहे. म्हणून माप कंस ACB जो आहे त्याच्या आत 2 कंस आहेत. 2 कंस कोणते? माप कंस AC, आतमध्ये 2 लघु कंस आहेत, त्यांची बेरीज आहे माप कंस AC अधिक माप कंस BC किंवा CB. माप कंस BC म्हणा किंवा CB म्हणा, CB. समजलं का इथपर्यंत? बरोबर चिन्ह द्यायचं आहे. आणि पुढे उजव्या बाजूला देखील तसंच झालंय. माप कंस CBD, माप कंस CBD म्हणजे माप कंस पहिला आहे CB, बघा पहिला आहे कंस CB अधिक माप कंस BD, छोटी जागा राहिली, अधिक माप कंस BD. हे तुम्हाला लिहायचं आहे माप कंस BD. समजलं का इथपर्यंत? आणि मग आता आपल्याला एक काम करता येईल. एक समीकरण तयार झालं बघा. समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये माप कंस CB आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूमध्ये माप कंस CB आहे. आणि मग हा भाग जो आहे हा कॉमन आहे. मग पक्षांतर जर केलं तर काय होणार आहे? माप कंस CB जर उजवीकडे गेला तर माप कंस CB वजा माप कंस CB होईल. आणि मग दोघेही नष्ट होणार आहेत. आणि दोघं नष्ट झाल्यावर चौथा आकडा आपल्याला उरल. म्हणून माप कंस AC बरोबर माप कंस BD, माप कंस BD एवढंच राहणार आहे. का बरं? माप कंस CB ला माप कंस CB नष्ट होईल कारण दोन्ही बाजूमध्ये ते आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो समान मापाचे कंस आहेत त्यालाच काय म्हणतात? कंस समान आहेत म्हणजे त्यांची मापे समान आहेत म्हणजे कंस एकरूप आहेत. म्हणून कंस AC बरोबर चिन्हाच्या जागी एकरूप घातलं, M काढला आणि बरोबर चिन्हाचं एकरूप झालं. कंस AC एकरूप कंस BD. आणि हेच आपलं साध्य होतं बघा. साध्य होतं कंस AC एकरूप कंस BD. या ठिकाणी देखील आपलं साध्य आपल्याला मिळालेलं आहे. माप कंस M मात्र लिहायचा नाही तुम्हाला. कंस M लिहिला तर बरोबर चिन्ह मध्ये पाहिजे, M काढला तर बरोबर चिन्हाचं एकरूप होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आज आपण सराव संच 3.3 सगळीच्या सगळी उदाहरणं घेऊन पूर्ण केला आहे. ठीक आहे, आज एवढंच. ओके, धन्यवाद.